बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र याच्यातला फरक आपण अभ्यासत होतो आणि तो फरक अभ्यासत असताना काय विचार करतं आणि शैक्षणिक मानसशास्त्र काय विचार करतं हे बघितलं होतं. बालमानसशास्त्रामध्ये बालकाची वर्तन वैशिष्ट्य अभ्यासली जातात आणि शैक्षणिक मानसशास्त्र ती वैशिष्ट्य विचारात घेऊन सामाजिक दृष्ट्या त्या विद्यार्थ्यांना योग्य वळण लावावं याचा विचार करतं किंवा तसा कार्यक्रम आखतं. बालमानसशास्त्र बालकांची वाढ आणि विकास कसा होतो हे दाखवून देतं. तर शैक्षणिक मानसशास्त्र त्या बालमानसशास्त्रामधल्या किंवा बालमानसशास्त्रानं सांगितलेल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक जी वाढ आणि विकास झालेला आहे ते दाखवतं. शैक्षणिक मानसशास्त्र वाढ आणि विकास यांना अनुसरून काय करतं तर अभ्यासक्रमाची रचना करतं किंवा तयार करून सांगतं. बालमानसशास्त्र बालकातला व्यक्तिभेद स्पष्ट करून देतं, की दोन बालकांमध्ये काय फरक आहे आणि तसंच शैक्षणिक व्यक्तिभेदानुसार काय केलं जातं तर या ठिकाणी प्रत्येक बालकाच्या क्षमतांना अनुरूप असा शैक्षणिक आराखडा तयार केला जातो. म्हणजे सद्यस्थितीला आपण जे शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये 10+2+3 असा जो शैक्षणिक उपक्रम होता, त्याच जोडीला आता काय केलेलं आहे तर आपल्याकडं नवीन शिक्षण उपक्रम राबवलेला आहे. आणि तो शैक्षणिक उपक्रम राबवताना सद्यस्थितीला काय झालंय की 10+2+3 जो होता, तर त्याच्याऐवजी 10+2+4 असं करण्याचं एक नियोजन सद्यस्थितीला जे नवीन शैक्षणिक धोरण आखलेलं आहे त्याच्यामध्ये केलं गेलंय. यानंतर विशेष शैक्षणिक गरजा आहेत असणारी बालकं सांगण्याचं काम कोण करतं? तर शैक्षणिक बालमानसशास्त्र करतं. आणि अशा बालकांच्या बुद्धिमत्तेना अनुसरून त्यांच्या शैक्षणिक गरजा काय आहेत? त्या गरजांसाठी पूर्ण करण्यासाठी विशेष शाळा असतील, एकात्मिक शिक्षण असेल किंवा सर्वसमावेशक शिक्षणाची व्यवस्था करण्याचं काम शैक्षणिक मानसशास्त्र करतं. याच्यामध्ये गतिमंद, मतिमंद, अंध, अपंग व्यक्तींसाठी असणाऱ्या शाळांचा समावेश होतो. म्हणजे अंधांसाठी विचार करताना ब्रेल नावाच्या शास्त्रज्ञाने एक लिपी तयार केली आणि त्या लिपीनुसार काय केलं गेलं, तर त्यांचा विचार करून त्यांना तसं शिक्षण देण्यात येतं, हे आपल्याला माहीत आहे. आता बुद्धिमत्तेची जी विविध क्षेत्र आहेत, ते क्षेत्र दाखवण्याचं काम बालमानसशास्त्र करतंय. पण इकडं शैक्षणिक मानसशास्त्र काय करतंय, की त्या बुद्धिमत्तेला वाव देण्यामध्ये शिक्षणामध्ये तशी व्यवस्था तयार करते. एखादा मुलगा जर लहानपणीच त्याला संगीताची आवड असेल आणि त्यानं तशी आवड दाखवली, तर ते क्षेत्र म्हणून दाखवण्याचं काम कोण करतंय तर बालमानसशास्त्र करतं. आणि त्या पद्धतीचं शिक्षण त्याला दिलं जावं हे दाखवण्याचं काम कुणाकडून होतंय तर शैक्षणिक मानसशास्त्राकडून होतं हे आपल्या समोर येतंय. आता बालकाच्या व्यक्तिमत्वाची काही वेगळी वैशिष्ट्य असतात आणि त्या वैशिष्ट्यामध्ये काय होतं, की ते व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी त्याला नेहमी प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. आणि मग ते प्रोत्साहन कसं दिलं जातं, तर एखादा मुलगा अभ्यासामध्ये हुशार असेल, तर त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षेची सोय करणं, आपण ज्याला स्कॉलरशिप परीक्षा वगैरे म्हणतो त्या स्कॉलरशिप परीक्षा घेणं. त्याच्याबरोबर काही मुलं खेळामध्ये हुशार असतात किंवा त्यांचं कौशल्य दाखवतात. काही मुलं याच्या पलीकडं विज्ञानाच्या प्रयोगामध्ये दाखवू शकतात. हे जे आहे अशा वैशिष्ट्यांबरोबर त्याचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणणं हे काम असतं. मग चित्रकला असेल, वक्तृत्व असेल, निबंध असेल किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करून काय केलं जातं तर ही महत्वाची त्याची वैशिष्ट्य दाखवली जातात. आणि त्यांच्या कलागुणांना किंवा अंगभूत कौशल्याला वाव मिळावा याच्यासाठी सहशालेय उपक्रम आयोजित करण्यात यावे किंवा ते कसे करावेत हे दाखवण्याचं काम कोण करतं तर शैक्षणिक मानसशास्त्र करतं. आता बालमानसशास्त्रामध्ये काय आहे की हे बालमानसशास्त्रामधलं संबोधात्मक जे तार्किक, अवबोधात्मक किंवा सर्जनात्मक विचार प्रक्रिया आहेत त्याचा आढावा घेण्याचं काम बालमानसशास्त्र करतं. आणि यांच्यावरती अभ्यास करून शैक्षणिक मानसशास्त्र काय करतं तर तशा पद्धतीचा विकास घडणं, अनुभव आणि विविध संधीतून घडवून आणण्याचं काम शैक्षणिक मानसशास्त्र करतं. आता बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती जर बघितल्या तर बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीमध्ये बालमानसशास्त्राच्या 2 पद्धती आहेत. पहिली आहे शास्त्रीय पद्धत आणि दुसरी म्हणजे अशास्त्रीय पद्धत. आपण जसं पाठीमागे बघितलं होतं की बालकांचं मानसशास्त्र विचारात घेऊन काही लोकांनी त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास नसताना पण बालकांचं मानसशास्त्र विचारात घेण्याचं किंवा त्यांच्यावरती संस्कार करण्याचं काम केलं. आणि मग शिक्षण देताना काही लोकांनी काय केलं की बालकांना शिक्षण द्यायचंय तर कडक शिस्त लावली जावी असं सांगितलं. तर ते अशास्त्रीय आहे आणि शास्त्रीयमध्ये काय आहे ते बालक असं याचा विचार करणं गरजेचं आहे. आता यामध्ये काय केलं की वेगवेगळ्या अभ्यास पद्धती वापरल्या आणि त्या अभ्यास पद्धती वापरत असताना अशास्त्रीय पद्धतीचा विचार ज्यावेळी आपण करतो त्या अशास्त्रीय पद्धतीमध्ये मराठीमध्ये एक म्हण आहे
की बांधावरून शेळ्या राखणं किंवा उंटावरून शेळ्या राखणं किंवा बांधावरला शेतकरी. म्हणजे तुमच्या माझ्यासारखी माणसं शाळेमध्ये शिकवतात आणि आपण जर शेतामध्ये गेलो तर शेतामधल्या कुठल्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात आणि मग त्या माहित नाहीत असं म्हणताना आपल्याबद्दल शब्दप्रयोग केला जातो की हे सगळे बांधावरचे शेतकरी आहेत. याच्यामध्ये असं म्हणण्याच्या पाठीमागचं कारण काय असतं, तर ते म्हणताना आपलं अल्प निरीक्षण असतं. आपण शेतामध्ये जरी गेलो म्हणजे आपण सगळे खेड्यातले आहोत त्यामुळे आपल्याला हे सगळं माहित आहे. पण आपलं निरीक्षण हे पुरेसं नसतं. म्हणजे जर आपण मुंबई पुण्याकडे गेलो तर त्यांना जर विचारलं भुईमुगाच्या शेंगा कुठं लागतात तर ते त्यांना माहित नसतं किंवा ऊसाचं झाड असतं की रोपटं असतं हे पण माहित नसतं. आता हे काय आहे की याच्यामध्ये त्यांना ते अनुभवायला मिळालं नाही म्हणून त्यांचं निरीक्षण अल्प आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा दृष्टिकोन हा अशास्त्रीय आहे किंवा तो केवळ तर्कावरती आहे. म्हणजे मला काही गोष्टी शिक्षणातल्या अशा वाटतात, की खेड्यातल्या मुलांना ज्यावेळी शिकायचं असतं, त्यावेळी अननसाचा याचं जे अननसाचं चित्र दाखवलं जातं, तर बऱ्याच मुलांना ते अननस हे बघायला मिळालेलं नसतं किंवा ते चित्र दाखवलं ते खायला पण मिळालं नसतं आणि अशा वेळी मग हे अतार्किक आहे, की अननसाचा त्याला काय शिकवायचा? तर त्याच्याजवळ साठी जो कुठला शब्द आहे, म्हणजे चं संपलं, नंतर आपण आचा विचार करतो, तर त्याच्या सगळ्यात जवळची व्यक्ती त्या ठिकाणी येते. आईचं असं शिकवलं जातं. हे तार्किक आहे. इजारीचा की इमारतीचा? मग एवढी मोठी इमारत खेड्यातल्या मुलांना बघितली नसती. हे खेड्यातलं सोडा. एखाद्या पाड्यावरचं किंवा वसती शाळेवरचा मुलगा जर तिथं गेला, तर त्याला ती इमारत माहीत नसते. आणि मग याच्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये संकेत चिन्हांचा उपयोग करताना ते थोडंसं वेगळ्या बाजूला जातं. म्हणजे अल्पनिरीक्षण आणि तर्क, हे तर्क निर्माण करत असताना त्यांचा तर्क कसा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, अशास्त्रीय अभ्यास पद्धती ज्या असतात, त्याच्यामध्ये अल्पनिरीक्षण असतं आणि तर्कावरती असतं. म्हणजे ते कसं होऊ शकतं, अशास्त्रीय शिक्षणामध्ये बघा, की आपण कुठल्यातरी एका चांगल्या कामासाठी बाहेर निघालोय आणि मांजर अडकलं. मग त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात, की ना मांजर उजव्या बाजूला गेलं ना, तर ते चांगलं असतं आणि डाव्या बाजूला गेलं, की आपल्यासाठी वाईट असतं. मांजर आहे, ते त्याच्या रस्त्यानं जाणार आहे, आपण आपल्या रस्त्यानं जाणार आहे. याच्यामध्ये कुठलाही आडवी येण्याची किंवा काम अडण्याची गोष्ट नसते. पण हे अशास्त्रीय शिक्षण आपल्याला अशा पद्धतीनं दिलं जातं. याच्यामध्ये निरीक्षण नसतंच आणि ते केवळ तर्कावरती आधारले. म्हणजे मांजर आडवं गेलं म्हणून तिथं आपलं काम अडलं अशातला काही भाग नसतो, पण हा तर्क असतो. आणि त्यामुळं ही जी पद्धत आहे किंवा अशा पद्धतीनं मुलांना सांगितल्यानंतर ते पोहोचू शकतं, हे जिथं सांगितलं जातं, त्या ठिकाणी या पद्धती उपयुक्त ठरत नाहीत. मराठीमध्ये एक दंतकथा आहे आणि ती प्रत्येकानं ऐकलेली असेल. म्हणजे आपण लहान असताना आपणाला ती गोष्ट शाळेमध्ये सांगितली जायची. एक म्हातारी होती. म्हातारी लेकीच्या गावाला चालली. जायचा रस्ता जंगलातून होता. ती गावापर्यंत पोहोचेपर्यंत तिला वाघ आडवा गेला, सिंह गेला, लांडगा गेला, कोल्हा गेला, सगळे गेले. तिनं प्रत्येकाला आश्वासन दिलं, की लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, मोठी होते, परत येते, मग तू मला खा. आणि हे करता म्हातारीनं सगळ्याला गंडवलं. एक ती तिथपर्यंत लेकीपर्यंत पोहोचली आणि याच्यामध्ये एक अतार्किक किंवा अल्पनिरीक्षण काय आहे, की म्हातारी लेकीच्या घरून ज्यावेळी परत निघाली, त्यावेळी लेकीनं तिच्या शेतामध्ये असणारा किंवा घराच्या पाठीमागे असणारा भोपळा तोडला आणि भोपळा तोडून काय केलं, तर त्या भोपळ्यामध्ये म्हातारीला बसवलं आणि घरी जा म्हटली. आता म्हातारी बसेल एवढा भोपळा हे अतार्किक आहे. अल्पनिरीक्षण आहेच आहे, पण अतार्किक आहे. आणि अशा गोष्टी बालकांच्या अभ्यासासाठी पुरेशा ठरत नाहीत किंवा फारशा उपयुक्त ठरत नाहीत. शास्त्रीय अभ्यास पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर पुरेसं शिक्षण, पुरेसं निरीक्षण, प्रयोग आणि प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, जर एखादी गोष्ट शिकवायची असेल, तर ती अभ्यास पद्धती समोर आणली जाते. त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण सांगितलं जातं. पुरेसं निरीक्षण दिलेलं असतंच आणि प्रत्यक्षामध्ये प्रयोग केले जातात, की हे असं का? याचं कारण दिलं जातं आणि त्या पद्धतीनं त्या मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं जातं. बालमानसशास्त्रात बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी त्या विशिष्ट उपयुक्त ठरत असलेल्या दिसून येतं. बालमानसशास्त्राच्या ज्या अभ्यास पद्धती आहेत, त्या अभ्यास पद्धती यशस्वी का झाल्या? तर ते यशस्वी होताना पहिल्या टप्प्यामध्ये नाही झालं. म्हणजे आपण आता ही लेक्चर चालू केली, टीईटीची लेक्चर चालू झाली. याच्यामध्ये मी जवळ-जवळ बऱ्याच लोकांचे मला फोन आले आणि हे फोन येत असताना बऱ्याच लोकांना असं वाटलं, की आपल्याला हे सर शिकवतील का? याच्यामध्ये थोडंसं काय होतं, की ऑनलाईन शिकवण्याबद्दल माझा पण दृष्टिकोन हा खूप सदृढ होता असं नाही किंवा ब्रॉड होता असं नाही.
आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय होती की मी हे शिकू शकेल का, आणि म्हणून मी पहिला प्रयोग काय केलेला होता तर या फळ्यावरती शिकवण्याचं काम केलं. मग मला असं वाटायला लागलं की याच्यापेक्षा आपल्याला चांगलं शिकवता येऊ शकतं, आणि म्हणून मग मी तो प्रयोग 2 दिवस झालं लॅपटॉपवरती करण्याचा प्रयत्न केला. लॅपटॉपवरती करताना स्क्रीन शेअर करणं वगैरे हे ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी माझ्या शाळेमध्ये किंवा आजपर्यंत माझ्या शिक्षणामध्ये मी कुठेही यूज केलेल्या नव्हत्या. पण आज त्या यूज करत असताना मला असं जाणवून येतं की मी एका टप्प्यापासून आलो. म्हणजे शिकवत असण्याची माझी पहिली पद्धत काय होती, एखाद्या बोर्डवरती शिकवणं, बोर्डवरून एखाद्या छोट्या व्हाईट बोर्डवरती येणं आणि व्हाईट बोर्डवरून डिरेक्टली कम्प्युटरच्या स्क्रीन समोर बसून शिकवणं. हे जे टप्पे आहेत, असेच टप्पे बालमानसशास्त्राच्या बाबतीमध्ये घडून आले. आणि हे करत असताना पहिला प्रयत्न जो केलेला आहे तो केला आहे पेस्टॉलॉजी यानं. म्हणजे आपण पेस्टॉलॉजीचं आता तिसऱ्यांदा नाव ऐकतोय, की ज्यानं स्वित्झर्लंडमध्ये प्रयोगशाळा सुरू केल्या आणि त्या प्रायोगिक शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती त्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केलं. हा पेस्टॉलॉजी जो होता त्याचा फोटो युट्यूबला मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की त्या पेस्टॉलॉजीचा फोटो तिथं दिलाय. मग या पेस्टॉलॉजीनं काय केलं तर आपल्या 3.5 वर्षाच्या मुलाची दररोज नोंद केली. तर मुलगा कसा वागतो आहे, त्याचं वर्तन काय चाललेलं आहे याचं निरीक्षण केलं आणि त्याच्या अचूक नोंदी एका डायरीमध्ये केल्या. आणि ही नोंदवही जी होती, ही नोंदवही पेस्टॉलॉजीनं 1774 मध्ये काय केली तर प्रकाशित केली. तिला बालकांच्या विकासासंबंधीची पहिली शास्त्रीय नोंदवही मानली जाते. आपल्याला प्रश्न येतो, कोणत्या शास्त्रज्ञानं 1774 ला आपल्या बालकाची नोंदवही प्रकाशित किंवा शास्त्रीय नोंदवही कोणी प्रकाशित केली, तर आपलं उत्तर हे पेस्ट्रोलॉजी असं असलं पाहिजे. याच्यानंतर जर्मन शास्त्रज्ञ टाइडमन यानं काय केलं, जसा पेस्ट्रोलॉजीनं प्रयोग केला, पेस्ट्रोलॉजीनं आपल्या 3.5 वर्षाच्या मुलावरती केला, तसं टाइडमननं काय केलं की आपल्या विकासाची म्हणजे यानं मुलाचा केला म्हणून पेस्ट्रोलॉजीनं मुलावरती प्रयोग केला म्हणून जर्मन टाइडमननं काय केलं तर आपल्या मुलीचं निरीक्षण करण्याचं काम केलं आणि मुलीचं निरीक्षण करून त्यानं काय केलं, तिच्या निरीक्षणाची नोंदवही तयार केली. आता ह्या दोघांचा हा प्रयोग झाल्यानंतर विल्यम प्रेयर नावाच्या शास्त्रज्ञानं आपल्या मुलाच्या जन्मापासून 3 वर्षापर्यंत त्याचं अचूक असं निरीक्षण केलं आणि या सगळ्यांची नोंद करण्याचं काम केलं. हे नोंद त्यानं केलंच केलं, पण ती नोंद करून बालकाच्या वर्तनासंबंधीच्या नोंदी आणि त्याचं शास्त्रीय निरीक्षण पद्धतीचा वापर करण्याचं काम विल्यम प्रेयर या शास्त्रज्ञानं पहिल्यांदा केलेलं आहे. यानंतर स्टॅनले हॉल हा जो शास्त्रज्ञ आहे, बालमानसशास्त्रज्ञ आहे, त्यानं बालमानस वर्तनाच्या नोंदी आणि निरीक्षण करून ठेवण्याचं काम केलं. यानंतर जे.बी. वॉटसन यांनी काय केलेलं आहे तर शास्त्रीय पद्धतीनं बालकांचं निरीक्षण करण्याची पद्धती विकसित केलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला या नोट्सचा जर विचार करायचा झाला तर एवढ्यावरती आपल्याला ते पुरेसं होऊ शकतं. आता यापुढं बालमानसशास्त्राचा अभ्यास करताना बालमानसशास्त्राच्या शास्त्रीय पद्धतीचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. अशास्त्रीय पद्धतीमध्ये कुठलाही अनुभव नाही, कुठलंही निरीक्षण नाही किंवा काही नाही. या पद्धती आपण पुढे बघणारच आहोत. पण शास्त्रीय पद्धतींचा विचार करताना पहिली पद्धत जी आहे ती म्हणजे प्रायोगिक पद्धत. ही प्रायोगिक पद्धत काय केली जाते, मानसशास्त्राच्या ज्या पद्धतीमध्ये समतुल्य गट तयार केला जातो आणि प्रयोग करताना काय केलं जातं, त्याचा परिणाम म्हणजे प्रयोगावरती परिणाम करणारा घटक विचारात घेतला जातो. ते सगळे घटक समान असतात. पण विशिष्ट घटक जर बदलता ठेवून प्रयोगाचा परिणाम अभ्यासला जातो आणि त्याला प्रायोगिक पद्धती असं म्हटलं जातं. काय केलं जातं, प्रयोगासाठी एखादा विशिष्ट घटक विचारात घेतला जातो. त्या घटकामधल्या पुढच्या पायरी किंवा वेगळा घटक त्याच संबंधातला विचारात घेतला जातो आणि प्रयोग केला जातो. असे प्रयोग जे केले जातात, त्या प्रयोगात ज्याच्यावरती प्रयोग आपण करतो आहे किंवा जो प्रयोग करायचा आहे त्याला प्रयोजक असं म्हटलं जातं. मानसशास्त्रामध्ये जो प्रयोग करायचा आहे त्याला प्रयोजक, ज्यांच्यावरती प्रयोग करायचा आहे त्यांना प्रयोज असं म्हटलं जातं. आता इंग्रजीमध्ये भाषांतर आणि प्रत्यक्ष पद्धतीची परिणामकारकता अभ्यासण्याकरता काय केलं जातं, तर प्रायोगिक पद्धतीचा वापर केला जातो आणि असे निष्कर्ष जिथं काढले जातात ते निष्कर्ष विश्वसनीय आणि वस्तुनिष्ठ असतात. म्हणजे आपल्याला असे प्रयोग करण्याचं किंवा प्रयोग काढण्याचा सध्या फंडा आणि ट्रेड कुठं असेल तर तो भारतातल्या निवडणुकांमध्ये आहे. किंवा एखादा विजेता कसा ठरवू शकतो हे एक बघितलं जातं. म्हणजे IPL मध्ये लावला जात असलेला सट्टा असेल, निवडणुकीनंतर प्रकाशित केले जात असणारे एक्झिट पोल असतील, त्या प्रायोगिक पद्धती आहेत. त्या संख्यात्मक विश्लेषणावरती आधारित आहेत, पण प्रायोगिक आहेत आणि विश्वसनीय किंवा त्या वस्तुनिष्ठ असतात हे दिसून येतं.
पण असे प्रयोग करताना काय होतं की काटेकोर निरीक्षण तर करावं लागतंच. योग्य आणि समतुल्य म्हणजे दोन्ही बाजूंचा विचार करून तसा गट करावा लागतो. प्रयोगाचं नियंत्रण आणि प्रयोगाचं नियोजन हे काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. आम्हाला प्रयोग कशासाठी करायचा याचं नियंत्रण किंवा नियोजन करणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रयोगातून नवं काही शोधता येऊ शकतं आणि खरं की खोटं याचा पडताळा घेणं शक्य होतं. म्हणजे याच्यावरती मानसशास्त्रातला एक प्रयोग झालेला होता, की एकदा एका रूममध्ये काही माकडांना ठेवण्यात आलं आणि त्या रूममध्ये वर चढण्यासाठी काय होतं तर एक शिडी ठेवण्यात आली. त्या शिडीवरती एक माकड चढायचं आणि ते माकड जसं वर जायचं, तसं त्या माकडाच्या अंगावरती वरून गरम पाणी टाकलं जायचं. ते माकडाला भाजल्यानंतर ते माकड खाली यायचं. आता शेवटी माकडच ती. मग त्या माकडाने काय केलं, की दुसरं माकड त्या शिडीवरती चढलं, तर वरून त्याच्यावरती गरम पाणी टाकलं जायचं. असं प्रत्येक माकडाला वर चढल्यानंतर गरम पाण्याचा फटका बसायला लागला. पण दुसरं, तिसरं, चौथं असं माकड झाल्यानंतर ज्या 4 माकडांना तो अनुभव आलेला होता, त्यावेळी 5वं माकड त्या शिडीवरती चढायला लागलं. त्यावेळी त्याचे भाईबंद असणारी इतर माकडांनी काय केलं, की त्याचे पाय ओढायला चालू केले. आता हे पाय ओढत असताना पाय का ओढतात? याचं कारण 5व्या माकडाला माहीत नाही. फक्त 4 जणांना माहीत आहे, की वर चढलं की आपल्या अंगावरती गरम पाणी पडतंय. म्हणून ते त्याचे पाय ओढायचे. कालांतरानं काय झालं, की त्या पिंजऱ्यातला एक माकड बाहेर काढण्यात आलं आणि दुसरं नवं माकड त्यात टाकण्यात आलं. म्हणून नवीन आलेलं माकड ज्यावेळी शिडीवर चढायला लागलं, त्यावेळी त्याच्या अंगावरती गरम पाणी टाकायची गरज वाटली नाही. कारण बाकीची आत राहिलेली जी 4 माकडं होती, ती 4 माकडं काय करायला लागली, तर त्याचे पाय ओढायला लागली. पिंजऱ्यामध्ये सुरुवातीला असणारी 5 माकडं ज्यावेळी बाहेर पूर्णपणे काढण्यात आली आणि नवी 5 माकडं होती, त्यावेळी त्या 5 माकडांपैकी कुणालाही माहित नव्हतं, की शिडीवरती चढल्यानंतर वरून गरम पाणी येतंय. पण शिडीवरती चढायला लागलं, की बाकीच्या 4 जणांनी त्याचे पाय ओढायची. हे शिकण्याचा एक प्रायोगिक प्रयोग त्या माकडांवरती झालेला होता आणि ती माकडं तसे पाय ओढण्याचं काम करायची. म्हणजे त्या नवीन 5 माकडांना हे माहीत नव्हतं, की पाय का ओढला जातो. पण त्यांनी जसं सुरुवातीच्या लोकांनी सांगितलंय, तसं पाय ओढण्याचं काम केलं जात होतं. आणि मग असे प्रयोग करताना अशा प्रयोगातून माणूस काय शिकतो, हे बघण्याचं काम शास्त्रीय पद्धतीद्वारे केलं जातं. आता दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे निरीक्षण पद्धती. नैसर्गिक पद्धतीमध्ये व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाचं हेतुपूर्वक आणि पद्धतशीररित्या परिणामकारक काय केलं जातं, अवलोकन केलं जातं. जे.बी. वॅटसन यानं काय केलं, तर या पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजे वॅटसननं शास्त्रीयरित्या किंवा एक शास्त्रीय निरीक्षण पद्धत विकसित केली. पण ती करताना त्यानं या पद्धतीचा उपयोग का केला, की आपल्याला निरीक्षण करायचं आहे. प्रयोग करताना विद्यार्थ्यांचं स्वाभाविक वर्तन जाणण्यासाठी निरीक्षण पद्धती उपयोगाला ठरते. एखादा विद्यार्थी का असं वागतो, हे कळण्यापूर्वी शिक्षकानं कसं वागलं पाहिजे किंवा शिक्षकानं जर त्या विद्यार्थ्याचं अ, निरीक्षण केलं गेलं, तर त्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये त्याला चांगलं सोल्युशन सापडू शकतं आणि निरीक्षण पद्धतीमध्ये याचा उपयोग केला जातो. निरीक्षण चांगलं करण्यासाठी काय केलं पाहिजे, की तो प्रयोजक आहे, ज्यानं प्रयोग सुरुवात केलाय, त्यानं तात्काळ तशा नोंदी करणं गरजेचं आहे, की हा माणूस का वागतो? म्हणजे काही चित्रपटामध्ये दाखवलं जातं, की असं चित्र दिसलं की घाबरायचं. सहजपणे घ्या, की आपण ट्रॅफिकमध्ये गेल्यानंतर लाल दिवा लागल्यानंतर आपली गाडी थांबवतो. हे लाल दिवा लागल्यानंतरच थांबायचं. हे का आहे? तर ती सवय लागत गेलेली आहे आणि याची नोंद ठेवली जाते. निरीक्षणाचं घटक ठरवणं किंवा निरीक्षण करत असताना ते तटस्थतेनं करणं हे गरजेचं असतं आणि याच्यामध्ये काय केलं जातं तर त्याच्या पायऱ्या त्या निश्चित केल्या जातात आणि त्यानुसारच काय केलं जातं तर ध्वनिमुद्रण, चित्रण साधनांचा पण वापर केला जातो. म्हणजे एखादा विद्यार्थी असं का वागतो? काही प्रयोगांमध्ये प्राण्यांवरती प्रयोग करत असताना ते प्रयोग ज्यावेळी होतात, त्यावेळी त्यांचे आवाज आणि त्यांचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं, तर याचा वापर सुद्धा केला पाहिजे. मतिमंद मुलं असतात किंवा मनोविकृत माणसं असतात, त्यांचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण पद्धती ही यशस्वी ठरू शकते. आता यानंतरची पुढची पद्धती आहे ती म्हणजे जीवन वृत्तांत पद्धती. व्यक्तीचा, समूहाचा किंवा समुदायाचा सखोल अभ्यास करण्यासाठी काय केलं जातं? जीवन वृत्तांत पद्धतीचा अभ्यास केला जातो. याच्यामध्ये काय केलं जातं? एखादा समाज, एक मॉरल गट विचारात घेतला जातो किंवा एक व्यक्ती म्हणून त्याला समोर घेतलं जातं आणि ही जी गोष्ट आहे हिला केस स्टडी म्हणून ओळखलं जातं. एखादा व्यक्ती आक्रमक का आहे? एखादा व्यक्ती चिंतातुर का आहे? एखाद्या व्यक्तीमध्ये न्यूनगंडाची भावना काय आहे? हे यासारख्या ज्या
अपसामान्य प्रवृत्ती आहेत किंवा मानसिकता आहेत, त्यानुसार त्यांचं वर्तन ठरवलं जातं आणि त्यानुसारच ती अलौकिक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास सुद्धा या पद्धतीमध्ये केला जातो. म्हणजे एखादा माणूस एखादी गोष्ट आक्रमकरित्या का पूर्ण करू शकतो? रोहित शर्मा वन डे मध्ये 264 कसा मारू शकतो? ही एक अपसामान्य प्रवृत्ती आहे किंवा कृती आहे आणि त्या कृतीचा विचार करत असताना त्यानं त्या दिवसामध्ये काय केलं याचं निरीक्षण दिवसभरामध्ये किंवा त्याच्या एकूण वर्तनाचा विचार केला जातो. एखादा शांत असणारा माणूस का चिडला गेला याचा विचार सुद्धा या जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये केला जातो. आणि यामध्ये काय केलं जातं की जी माणसं आक्रमक आहेत किंवा प्रचंड टेन्शन मध्ये आहेत किंवा ज्यांचा न्यूनगंड आहे की मी हे करू शकत नाही, म्हणजे मला 2 दिवसापूर्वी असं वाटायचं की माझ्याकडून ही बॅच संपूर्ण होईल का नाही, हा न्यूनगंड आहे. पण मला असं वाटत दुसरी बाजू काय म्हणत होती की माझा आत्मविश्वास हा होता की मी साताऱ्यामध्ये जर बोर्डवरती शिकवलेलं असेल तर कम्प्युटर किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवरती शिकवणं माझ्यासाठी अवघड नाहीये आणि अशा पद्धतीनं हा न्यूनगंड बाजूला काढून आपल्याला किती चांगलं देता येऊ शकतं याचा विचार ज्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणी जीवन वृत्तांत पद्धत वापरली जाते. लेविन टर्मन नावाच्या शास्त्रज्ञानं काय केलेलं आहे की 140 पेक्षा जास्त बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत वापरली. म्हणजे माणसांचा बुद्ध्यांक किती आहे त्या बुद्ध्यांकावरून तो माणूस ढ आहे, हुशार आहे, मध्यम हुशार आहे की अति हुशार आहे, हा विचार जिथं केला जातो त्यांच्यासाठी ही पद्धत वापरली जाते. निरीक्षणाच्या जीवन पद्धतीचा जर विचार करायचा झालं किंवा जीवन वृत्तांताचा, तर या पद्धतीमध्ये संबंधित व्यक्तीचं कुटुंबीय, त्याचा वर्ग यांच्याकडून काय केली जाते तर माहिती संकलित केली जाते आणि तसंच त्या व्यक्तीची महत्वाची कागदपत्र असतील, त्यानं लिहिलेली डायरी असेल किंवा मुलाखत आणि प्रश्नावलीद्वारे काय केली जाते तर माहिती संकलित केली जाते. यामध्ये काय होतं की एखाद्या माणसाचा अभ्यास करायचा, मग तो माणूस जर अतिशय हुशार असेल किंवा अतिशय चांगला असेल तर त्याचा चांगुलपणा याच्या जोडीला तो त्या कुटुंबाबरोबर किंवा त्याच्या मित्रांबरोबर चांगला वागतोय का हेही तितकंच बघणं गरजेचं असतं. म्हणून अशी माहिती कुटुंबीय आणि त्याचे मित्र जे असतात त्या मित्रांकडून गोळा केली जाते किंवा संबंधित व्यक्तीनं काय केलेली असतात, काही कागदपत्र पाठवलेली असतात, रोजनीशी लिहिलेली असते किंवा मुलाखत लिहिलेली असते, तर त्याच्याद्वारे काय केलं जातं माहिती संकलित केली जाते. म्हणजे माझ्याकडं मी ज्यावेळी महात्मा गांधींचं माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचलं, तर ते पुस्तक वाचत असताना गांधींनी त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या प्रसंगाची ती खरं तर एक रोजनिशी आहे, त्यांचा जीवन वृत्तांत आहे. एखादा माणूस चांगला का असतो किंवा चांगला का घडू शकतो, एखादा माणूस चुकीची कृती का करतो किंवा त्याची कृती त्याच्या दृष्टिकोनातून कसं बरोबर असते, याची उत्तरं जिथं मिळतात ते ठिकाण म्हणजे एखाद्याचं आत्मचरित्र आपल्याला दिसून येतं. आता आत्मचरित्राच्या बाबतीमध्ये माझी मतं खूप चांगली आहेत असं नाही. मराठी साहित्यामध्ये सध्या आत्मचरित्र लिहिणं, त्यानंतर कविता लिहिणं, हे 2 जे प्रकार आहेत ते अतिशय बुरके आहेत. म्हणजे कविता लिहिताना पण सगळ्यांनी काय करायचं तर यमक पद्धतीनं कविता करायच्या आणि मराठी साहित्यामध्ये आपण काही प्रत्यक्षामध्ये गंगा आणून ओततोय एवढा मोठा आव्हान आहे. आणि साहित्यामध्ये आपण खूप लिहितोय म्हणून त्याच्या पलीकडं जे कुणी काम करतात ते काय करतात तर आत्मवृत्त लिहितात. आपल्याला कसा त्रास झाला, आपण किती स्ट्रगल केलं वगैरे काय केलं, हा जो बुरटापणा आहे, समाज आहे म्हटल्यानंतर त्रास होणारच आहे आणि आपण स्ट्रगल करणं हे काय आपण समाजावरती उपकार करत नाही, याच्यामध्ये आपण समाजावरती तक्रार करत असतो. तर यामध्ये काय आहे की जीवन वृत्तांत लिहिणारी माणसं यांच्यासाठी काय केलं जातं तर हे त्यांच्या वृत्तांतातून त्यांचं अंतरंग, बाह्यरंग आणि एकूण त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घेतलं जातं. आता यापुढं वैकसिक पद्धती ज्या आहे म्हणजे वाढ आणि विकासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून करण्याचं काम या वैकसिक पद्धतीमध्ये केलं जातं. अर्नेस्ट जोन्स यानं काय केलेलं आहे तर या वैकसिक पद्धतीची मांडणी केली. वैकसिक पद्धतीमध्ये रेखांश आणि अक्षांश पद्धतीनं अभ्यास केला जातो. आता हे रेखांश आणि अक्षांश काय आहेत? रेखांश आणि अक्षांशाचा विचार करताना आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की रेखांश आणि अक्षांश आपल्याला कुठं दिसतात तर पृथ्वी, त्या पृथ्वीवरती ज्या काही आता हे गोल काही एवढं येणार नाही तरी पण एक प्रयत्न म्हणून आपण करूया. साध्या पद्धतीने सांगतो की जी आहेत अक्षवृत्त आणि रेखावृत्त
यामध्ये काय केलं जातं, ज्या आडव्या रेषा आहेत, त्या आडव्या रेषा ज्या असतात त्याला अक्षवृत्त म्हटलं जातं आणि उभ्या रेषा ज्या असतात त्या रेखावृत्त असतात. मानसशास्त्राचा अभ्यास करताना नेमकं हेच केलं जातं. मानसशास्त्राचा अभ्यास करताना, वैकसिक पद्धतीचा अभ्यास करताना अक्षांश आणि रेखांश पद्धतीनं अभ्यास केला जातो. मग ते अक्षांश आणि रेखांश पद्धतीमध्ये अभ्यास कसा करायचा आहे, तर रेखांश पद्धतीमध्ये व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची किंवा त्या टप्प्यात झालेल्या बदलाची नोंद केली जाते. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. रेखांश पद्धतीमध्ये काय केलं जातं, व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्या प्रत्येक टप्प्यात झालेल्या बदलाची नोंद त्याच्यामध्ये घेतली जाते. रेखांश पद्धती ही जरी वेळखाऊ असली तरी विश्वसनीय मांडणीसाठी ती उपयुक्त ठरते. अक्षांश पद्धतीमध्ये विशिष्ट वयोगटातील व्यक्तीचं निरीक्षण करून निष्कर्ष मांडले जातात. या पद्धतीमध्ये फारसा वेळ खर्च होत नसला तरी मिळणारे निष्कर्ष फारसे विश्वसनीय असतात असं नाही. म्हणजे मी जर आता इथं प्रत्येकाची वैकासिक पातळी काय आहे याचा विचार करायचा प्रयत्न झाला, म्हणून मी एखादी टेस्ट घेतली, टेस्ट सोडवा, मला मार्क किती पडलेत बघू. याच्यामध्ये ते रेखांश पद्धतीने मांडणं आणि अक्षांश पद्धतीमध्ये असा फरक पडतो की प्रत्येकच वेळी तुम्हाला चांगली मार्क मिळतील किंवा सगळ्यांनाच इक्वलायझेशन होईल असं नाही. आता याच्या पुढची जी पद्धत आहे ती म्हणजे तुलनात्मक पद्धती. प्राणी आणि मानवाचं वर्तन जे आहे याची तुलना केली जाते आणि ती तुलना करण्याच्या प्रक्रियेला तुलनात्मक पद्धती असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये प्राणी वर्गाबरोबरच काय केलं जातं, विविध परिस्थितीतील व्यक्तीची पण तुलना केली जाते. म्हणजे माणूस हा साधा आहे, साधं असताना एका प्राणी तेवढी ताकद कसा कमवतो याचा विचार केला जातो आणि त्या पद्धतीने काय केलं जातं, तर त्याच्या ताकदीचा आणि एकंदरीत त्याच्या आचरणाचा किंवा त्याच्या क्षमतांचा विचार केला जातो आणि त्यातून त्याच्या क्षमता विचारात घेऊन तशी तुलना केली जाते. त्यामुळे व्यक्तीचं जे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण आहे, ते वेगळेपण जाणणं शक्य होतं. अध्ययन प्रक्रिया असतील, सहज प्रवृत्ती असतील, यासाठी काय केलं जातं, तर या पद्धतींचा वापर करण्यात येतो. यामध्ये आपण पुढे काय करणार आहोत, तर तुलनात्मक पद्धतीचा अभ्यास करत असताना तुलनात्मक पद्धतीमध्ये प्राणी आणि माणूस यांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. या पद्धतीमध्ये प्राणी वर्तन आहे तसंच विविध परिस्थितीतल्या व्यक्तीची पण तुलना केली जाते. म्हणजे पॅवलॉवचा कुत्र्यावरचा जो प्रयोग आहे त्या प्रयोगाचं इथं आपल्याला उदाहरण देता येऊ शकतं. त्यामुळे व्यक्तीचं वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण जे आहे त्याची कारणं जाणणं आपल्याला शक्य होतं. अध्ययन प्रवृत्ती, अध्ययन प्रक्रिया, सहज प्रवृत्ती यासाठी काय केलं जातं, या पद्धतींचा वापर केला जातो. आता मनोविश्लेषण पद्धती जी आहे, या मनोविश्लेषण पद्धतीचा वापर सिगमंड फ्राईड नावाच्या शास्त्रज्ञानं केला. यानं काय केलं, की व्यक्तीच्या मनामध्ये असणाऱ्या अवबोध अवस्था आहेत, त्या अवस्थांचं चित्रण करण्याचं काम केलं किंवा त्यांचं वर्तन कसं घडून येतं हे दाखवून दिलं. त्यासाठी प्रक्षेपण तंत्रातली मुक्त साहचर्य, शब्द साहचर्य, स्वप्न विश्लेषण, चित्र अवबोधन, रोषार्थ चाचणी या सगळ्यांचा वापर करण्याचं काम केलं आणि त्यातून मनोविकृत व्यक्तीच्या वर्तनामागली कारणं समजली आणि ती कारणं समजल्यानंतर त्यानं तो का असं वागला यावरती करावयाच्या उपाययोजनांचं शिक्षकाला ज्ञान होतं ते आपल्या समोर येतं. आता यानंतर सगळ्यात शेवटची जी पद्धत आहे ती म्हणजे सर्वेक्षण पद्धती. आता ही सर्वेक्षण पद्धती का वापरली जाते, की बऱ्याच वेळा लोकांचं मत काय आहे हे विचारात घेतलं जातं आणि ते विचारात घेताना सर्वेक्षण पद्धतीचा वापर केला जातो. सर्वेक्षण पद्धतीचा विचार करताना विशिष्ट समूहाची वैशिष्ट्य किंवा त्यांची मतं विचारात घेतली जातात. त्यांचं मत काय आहे त्याबद्दलची अभिवृत्ती विचारात घेतली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा विश्वास आणि अनुभव याबद्दल काय केलं जातं, तर कमी वेळात माहिती मिळवली जाते. सगळीकडं सर्वेक्षण ही पद्धती जरी वापरली जात असली तर बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्याला सर्वेक्षणाच्या बाबतीमध्ये येतं. म्हणजे काल परवा राजीव गांधी क्रीडा खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं आणि ते नाव बदलत असताना पंतप्रधानांनी दिलेलं स्टेटमेंट होतं, की बऱ्याच लोकांची मागणी होती, या पुरस्काराचं नाव बदला आणि म्हणून त्या मागणीनुसार आम्ही काय केलं, की पुरस्काराचं नाव बदललं. मग आणखी अशी सर्वेक्षण पुढे येतात, की मोदी सरकारची कामगिरी चांगली आहे का वगैरे. त्याची सर्वेक्षण ज्यावेळी पुढे येतात त्यावेळी सरकार म्हणून त्यांचं काही काम असतं. त्या कामगिरीचा विचार करणं गरजेचं असतं. म्हणजे आम्हाला न माहित होता आम्ही त्या सर्वेक्षणामध्ये नसताना 4 लोकांची मतं का विचारात घ्यायची हे आम्हाला कळणं गरजेचं असतं.
आणि या सर्वेक्षण पद्धतीमध्ये काय केलं जातं तर मुलाखत आणि प्रश्नावली या साधनांचा वापर केला जातो. आमच्याकडं ज्यावेळी आम्ही पास आउट होतो एमपीएससी ला वगैरे त्यावेळी मुलाखत घेतली जाते आणि मुलाखतीमध्ये काय केलं जातं तर व्यक्तीचं एकंदरीत अंतरंग काय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. लहान मुलं, श्रवण दोष, वाचा दोष असणारी किंवा निरीक्षण व्यक्तीसाठी ही पद्धती उपयुक्त ठरते. हे येतं. आता यानंतर या शास्त्रीय पद्धती झाल्या. शास्त्रीय पद्धतीनंतर अशास्त्रीय पद्धतींचा पण विचार होणं किंवा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. अशास्त्रीय पद्धतीमध्ये काय केलं जातं की पर्यंक पद्धत अगदी कमी निरीक्षणाच्या आधारावरती वास्तवतेपेक्षा चुकीचा तर्क लावला जातो आणि चुकीचा तर्क लावून काय केलं जातं तर मतं मांडली जातात. म्हणजे काल मी सहजपणे गमतीनं सांगितलं होतं, की लग्न झाल्यानंतर नवरा बिघडला किंवा मुलगा बिघडला अशी तक्रार प्रत्येक आईची असते. तसं प्रत्येक सासूला आपली सून ही आपलं ऐकत नाही, अशी एक तक्रार प्रत्येक सासूची असते. याच्यामध्ये सुनेनं कितीही काम केलं, तर सासूला वाटतं की ती आपलं ऐकत नाही आणि आपला मुलगा जो आहे तो स्वतःच्या कह्यात घेण्याचा ती प्रयत्न करते. ही जी पद्धत आहे, ही पद्धत पर्यंक पद्धत आहे. ज्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये तिथं जाऊन बघितलेलं नाही, निरीक्षण केलेलं नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलाच हेतू किंवा त्याचं शास्त्रीय पद्धतीनं अवलोकन केलेलं नाही. इथं फक्त कुणीतरी सांगतं म्हणून ते सांगितलं जातं. तुझी सून अशी करते, माझी सून तशी करते, माझी सासू अशी आहे. या पद्धतीमध्ये घरात एकमेकांशेजारी वावरताना ते वावरणं असताना पण कुणाच्या तरी सांगण्यावरनं एखाद्याचं पूर्वग्रहयुक्त मत बनवणं याला पर्यंक पद्धत असं म्हणतात. आता पुढचं जे आहे ते म्हणजे दंतकथा पद्धती. स्वतःच्या किंवा इतरांच्या जीवनातील एका अनुभवावरून निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीला दंतकथा पद्धती असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये पुरेसं निरीक्षण नसल्या कारणानं चुकीचे निष्कर्ष काढले जातात. म्हणजे आपण काय करतो की बऱ्याचशा या पद्धतीमध्ये दंतकथा आपल्याकडे प्रचलित असतात आणि त्या प्रचलित असणाऱ्या दंतकथांवरती विश्वास ठेवण्याचं काम करतो. बऱ्याच गावांमध्ये अशा प्रथा प्रचलित असतात, की या भागामध्ये भूत जास्त आहेत आणि त्या भूतांचा बाधिकार होतो वगैरे किंवा रस्त्यावरून आडवं मांजर जाणं, घरातल्या उंबऱ्यांवरती लहान मुलांनी किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तींनी शिंकणं. हे सगळं जे आहे हे सगळं का आहे तर हे दंतकथांच्या पद्धतीनं चालत आलेलं आहे. याच्यानंतर अशास्त्रीय पद्धतीमध्ये आत्मनिरीक्षण पद्धती या आत्मनिरीक्षण पद्धतीचा पण विचार केला जातो. व्यक्ती स्वतः अंतर्मुख होऊन काय करतो की स्वतःच्या अनुभवाचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीला आत्मनिरीक्षण पद्धती असं म्हणतात. आता आत्मनिरीक्षण ही पद्धत अशास्त्रीय असली तरी मानसशास्त्र काही वेळा किंवा खूप जास्त वेळा या पद्धतीचा वापर करतं. पहिली पद्धत पर्यंक पद्धत, दुसरी दंतकथा पद्धत आणि तिसरी आत्मनिरीक्षण पद्धत. या 3 निरीक्षण पद्धतींचा विचार याच्यामध्ये केला जातो. आणि या पद्धतीचा वापर करताना व्यक्तीच्या एकूण बाबी संबंधीचे स्वानुभव ती व्यक्तीच सांगू शकते. म्हणजे मी काय आहे हे माझ्या जवळचा व्यक्ती सांगू शकतो. तेवढं मी इथं दिसतोय किंवा चांगलं बोलतोय म्हणून माझ्या संपर्कात आलेला नवा माणूस सांगू शकत नाही. हे द आत्मनिरीक्षण पद्धतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मी माझ्या बऱ्याच मित्रांना म्हणतो, की माझ्यामध्ये काही चूक होते का? माझ्यामध्ये काही त्रुटी आहेत का? हे सांगून द्या. त्यावेळी ते लोक काय म्हणतात, की तुझ्याकडून कुठलीही चूक होत नाहीये किंवा तुझ्या बाबतीमध्ये तू अल्मोस्ट बरोबर आहे. हे अल्मोस्ट बरोबर असते, पण तिचं आत्मनिरीक्षण करणं गरजेचं आहे. माझी कुठली पद्धत चुकलेली आहे किंवा माझी प्रत्येकच पद्धत बरोबर आहे का? आणि ती पद्धत बरोबर असेल तर ती पद्धत का बरोबर आहे आणि चुकीची असेल तर ती पद्धत का चुकीची आहे? हे सगळं आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये येतं. आत्मनिरीक्षण पद्धती ही बिनखर्चिक असते. ज्याच्यावर करायचा आणि जो प्रयत्न करून घेणारा आहे. हे दोन्ही एकच असल्या कारणानं काय होतं, याच्यामध्ये खर्च कमी येतो. त्या पद्धतीमुळं भावना आणि विचारांचा जणपणा अनुभवता येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद का झाला? त्याचं कारण आपण जसं देतोय, तसं ते कारण देताना एखाद्या गोष्टीनं दुःख झालं, याचं कारण पण आपल्याला देता येतं आणि म्हणून ते कारण देताना प्रत्येकाची त्या घटनेबद्दलची भावना ही वेगळी असते. म्हणजे एखादा आपल्याला न आवडणारा शिक्षक किंवा एखादा न आवडणारा व्यक्ती आपल्यापासून लांब गेला, पण आपल्या मित्राला तो व्यक्ती जवळ असावासं वाटणं, हे दोघांमधलं एक प्रकारचं वेगळं कारण आहे. दोघांच्या भिन्न भावना आहेत.
त्याच्यामध्ये दोघांच्या निष्कर्षांचा विचार करणं किंवा सामान्यकरण करता येत नाही. लहान मुलं, मनोविकृती आणि मानवेतर प्राणी यांच्यासाठी ही पद्धती वापरता येत नाही. याच्यामध्ये आत्मनिरीक्षण फक्त मानवी लोकच आत्मनिरीक्षण करू शकतात. त्याच्या पलीकडे निरीक्षण हे कुणामार्फत होत नाही. एक 2 मिनिटाची सुट्टी घेऊया आणि लगेचच काय करूयात तर पुन्हा एक 5 मिनिटात सगळे जॉईन 5 मिनिटं राहिलंय. त्यामुळं काय होईल सगळेच पुन्हा एकदा झूम मधून बाहेर पडतील. तीच लिंक वापरून सगळेजण जॉईन